सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माझ्या दत्त परिवारातील सर्व माऊलींना अनंत चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 28. तर यापूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की ब्रह्मदेवांना भगवान श्रीकृष्णांच्या आणखीन लीला पाहण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्यांच्याबरोबरच्या सर्व गोपबालकांना आणि वासरांना लपवून ठेवले. हे श्रीकृष्णांच्या लक्षात आले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या सवंगडांच्या मातांना प्रसन्न ठेवण्यासाठी एकाच वेळेला त्यांनी सर्व वासरांचे आणि गोपबालकांच्या विस्तारित रूप त्यांनी धारण केले आणि ते स्वतःच वासरे आणि सवंगडी होऊन ते पुन्हा वृंदावनात परत आले. अशा प्रकारे ते सर्व बालक हे आपल्या मातांच्या बरोबर नित्यप्रमाणेच त्यांचे जे काही दैनंदिन व्यवहार होते ते करत होते. माताही संध्याकाळी आपली बालके घरी आल्यानंतर आपल्या बालकांना त्यांनी छान प्रकारे स्नान घातली आहे, त्यांना अलंकारांनी सजवले आणि दिवसभर आपल्या बालकांनी श्रम केल्यामुळे सर्व मातांनी आपल्या बालकांना पोटभर जेवण दिले आणि दिवसभर दूर कुरणातून चरून आलेल्या गायी ह्या आपल्या वासरांना हंबरून आवाज देऊ लागल्या आणि वासरे सुद्धा तात्काळ आपल्या मातेकडे जाऊन दुग्धपान करू लागली आहेत. ते दुग्धपान करत असताना त्या सर्व गायी प्रेमाने आपल्या वत्सांना चाटू लागल्या. ही वासरे आणि ही जी सवंगडे बालके होती ती काही मुळात त्या वृंदावनातील गोपिकांचे किंवा गायींचे अपत्य नव्हती, तर ते सर्व श्रीकृष्णांचेच रूपे होती. भगवद्गीतेत सांगितलेच आहेत की श्रीकृष्ण हे परमात्मा हे अंश विस्तारित रूप सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात स्थित आहे. त्याचप्रमाणे जवळपास 1 वर्षापर्यंत वासरे आणि सवंगडी यांच्या रूपामध्ये श्रीकृष्णांनी आपला अंश विस्तार केला होता. 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आधी श्रीकृष्णांनी आणि बलराम दादांनी आपल्या जवळची सर्व वासरे ही चरण्यासाठी ते एकदा वनात घेऊन गेले आणि त्यांनी असे पाहिले की गोवर्धन पर्वतावर काही ठिकाणी काही गायी चरत असल्या असे त्यांना दिसले आणि गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी एका दरीमध्ये काही मुलेही वासरांना चारित असतानाची वरती ज्या गायी होत्या त्यांची नजर त्यांच्यावरती गेली आणि अचानक त्या गायींची आपल्या वासरांवरती नजर जाताच त्या सुसाट आपल्या वासरांकडे धावत सुटल्या आणि मागची आणि पुढची पाय जुळवत त्या उंच उड्या घेत खाली चालल्या होत्या. गोवर्धन पर्वतावरून खाली कुरणापर्यंत जाण्याचा जो रस्ता होता तो अगदीच अडीअडचणीचा रस्ता होता, पण आपल्या वासरांच्या प्रेमापुढे त्या गायींनी कशाचीही पर्वा केली नाही आणि तो अडचणीचा रस्ता तुडवत त्या आपल्या वासरांच्या पर्यंत जाऊन पोहोचल्या. वासरे देखील आपल्या मातेला पाहून ते तिच्या जवळ आले, परंतु ते कुरणातील गवत खाऊन अतिशय समाधानी झालेले होते, त्यामुळे ते त्या गायीचे दुग्धपान करतील अशी कुठलीच अपेक्षा नव्हती. परंतु जेव्हा गायी त्यांच्याकडे धावत आल्या आणि त्या जेव्हा आपल्या वासरांना चाटू लागल्या तेव्हा वासरे देखील कुठलाही विलंब न लावता त्या आपल्या गोमातेचे दूध पिऊ लागले. गायी आणि वासरे अशा प्रकारे एकमेकांच्या या स्नेहबंधनाने, दृढ अशा स्नेहबंधनाने बद्ध असल्याचे त्यावेळेला सर्वांना प्रत्ययास आले. जेव्हा गायी ह्या गोवर्धन पर्वताखालून खाली आपल्या वासरांच्याकडे धावत सुटल्या होत्या त्यावेळेला त्यांना सांभाळणारे जे वरती गुराखी होते त्या गुराख्यांनी त्या गायींना थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्या गायी काही केल्या त्या प्रौढ गोपांच्याकडून आवरल्या गेल्या नाहीत आणि वासरांनी गायीचे दूध पिऊ नये म्हणून शक्यतोर त्या वासरांना त्या गायींच्या पासून वेगळे ठेवण्यात येत असे. परंतु ज्या वेळेला गोवर्धन पर्वतावर चरणाऱ्या ह्या गायींनी वासरांना पाहिले त्यावेळेला मात्र गायी ह्या तिथे गेल्या आणि वासरांनी देखील त्या गोमातेचे दुग्ध प्राशन केले आहे. गायींना आवरण्यात आपण असमर्थ ठरलो, त्यामुळे सर्व गोप हे अतिशय खजील झाले होते. त्या सर्वांना स्वतःचाच खूप मोठा राग येत होता
ते सर्वजण स्वतःवरच नाखुश होते. परंतु ते जेव्हा त्या गोवर्धन पर्वतावरून खाली उतरून आले आणि त्यांनी वासरे सांभाळणारी आपली मुले जेव्हा पाहिली, तेव्हा अचानकच त्यांना एकाएकी आपल्या मुलांच्या बद्दल प्रेम उचंबळून आले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या सर्व मुलांना आपल्या कडेवरती घेऊन त्यांची हृदय ही अतिशय तिरेकाने तात्काळ द्रवित झाली. त्यांचा जो क्रोध होता, त्यांना आलेला राग होता किंवा ते जे उदास झाले होते, हे सर्व काही क्षणात मावळून गेले. आणि सर्वांनी आपल्या मुलांच्या वरील पितृप्रेमाचे त्यांनी प्रदर्शन करू लागले आणि मोठ्या स्नेहाने त्यांनी आपली बालके उचलून घेऊन त्यांना आलिंगन दिले. त्यांच्या मस्तकाचे त्या ठिकाणी त्यांनी अवघ्राण केले. अशा पद्धतीने पुन्हा त्या गोपांनी गायींना घेऊन गोवर्धन पर्वतावरती निघून गेले. बलराम दादांनी जेव्हा ह्या गायी वासरांच्या मधले आणि या पिता पुत्रांच्या मधले त्यांनी हे जे काही अद्भुत स्नेह त्यावेळेला पाहिले, या अद्भुत स्नेहाची देवाणघेवाण बलराम दादांनी पाहिली, त्यावेळेला बलराम दादांना हे कळेना की अशी ही असामान्य गोष्ट कशी काय घडली असावी. ह्याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. वास्तविक पाहता त्या मुलांकडे किंवा त्या वासरांच्याकडे इतके लक्ष देण्याची त्यावेळेला काहीही आवश्यकता नसताना सुद्धा त्यांनी जे आपापसामधले जे प्रेम प्रदर्शित केले आहे, हे सर्व काही श्रीकृष्णांवरती प्रगाढ स्नेह असल्याचेच जणू काही प्रमाण होते. आणि ह्या गोष्टीचे उत्तर फक्त आणि फक्त श्रीकृष्ण परमात्माच देऊ शकत होते, हे बलराम दादांना माहीत होते. हे सर्व केवळ आणि केवळ श्रीकृष्णांचेच कृत्य आहे, ही त्यांचीच शक्ती आहे, हे देखील बलराम दादांच्या लक्षात आले. ज्यावेळेला बलराम दादांनी श्रीकृष्णाकडे ही जी काही वस्तुस्थिती होती त्याची विचारणा केली, त्यावेळेला बलराम दादा म्हणाले की हे कृष्णा, मला तर सुरुवातीला असेच वाटले की हे जे वासरे आहेत किंवा हे जे गोप बालके आहेत, ती एकतर थोर संत असावीत, कोणी ऋषी असावीत किंवा देवता असावीत. परंतु आता मला कळतंय की ती ही सर्व तर सारी तुझीच विस्तारित रूपे आहेत. हे जे सर्वजण दिसतायत ते म्हणजे तूच आहेस. तू स्वतःच मुलांचा आणि वासरांचा अभिनय करत आहेस. या गोष्टी मागचे रहस्य काय? आपली जी पहिली वासरे होती आणि आपली जे पहिले सवंगडी होते ते कुठे गेले? तू स्वतःच या बालकांच्या आणि या वासरांच्या रूपामध्ये का आलास? कृपया याचे कारण मला कळेल का? कृपया तू मला याचे कारण सांग. अशा प्रकारे बलराम दादांनी भगवान श्रीकृष्णांना विनंती केली. आणि त्यांच्या विनंतीवरून श्रीकृष्णांनी त्यांना कशा पद्धतीने ब्रह्मदेवांनी बालकांचे आणि वासरांचे अपहरण केले आणि का बरे मी ह्या सर्वांच्या रूपामध्ये विस्तारित झालो आहे, तर आपले जे ब्रजवासी आहेत त्या जनांना, त्या लोकांना काही समजू नये म्हणून मी स्वतःचाच माझा असा विस्तार करून या घटनेला लपवून ठेवले आहे, हे भगवान श्रीकृष्णांनी संक्षेपात बलराम दादांना सांगितले. बलराम दादांचे आणि श्रीकृष्णांचे असे जेव्हा संभाषण चालले होते, तेव्हा ब्रह्मदेव हे एका क्षणाच्या मध्यांतरानंतर ते पुन्हा वृंदावनाकडे आले. आता ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे आयु मर्यादेनुसार समजावा. आपल्या भगवद्गीतेमध्ये ब्रह्मदेवांच्या आयुष्याची मर्यादा ही आपल्याला मिळते. 1000 चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवांचे 12 तास होतात. त्याप्रमाणे ब्रह्मदेवांचा जर आपण एक क्षण पाहिला तर हा क्षण म्हणजे सौर कालगणनेनुसार तो एका वर्षाचा होतो. आणि ब्रह्मदेवांच्या कालगणनेप्रमाणे एका क्षणानंतर वासरांचे आणि गोपबालकांचे जे त्यांनी अपहरण केले होते आणि त्यामध्ये जो काही गोंधळ उडाला होता, त्याची मजा पाहण्याच्या इच्छेने ब्रह्मदेव हे पुन्हा वृंदावनाकडे परत आले होते. तथापि आपण प्रत्यक्ष अग्निशी खेळ खेळत आहोत याचेही ब्रह्मदेवांना भय वाटत होते, कारण भगवान श्रीकृष्ण हे त्यांचे स्वामी होते आणि त्यांनी गंमत म्हणून श्रीकृष्णांचे सवंगडी आणि गोवत्स हे अपहरण करून त्यांनी हा मोठा खोडकरपणाच केला होता.
आता खरोखर काय घडते हे पाहण्यासाठी ब्रह्मदेव हे अधिकाधिक उत्सुक होते आणि म्हणून त्यांनी फार काही काळ वाट न बघता ते एका क्षणात परत आले होते. इकडे वृंदावनामध्ये ब्रह्मदेव आले आणि पाहतो तर काय की तेथे पूर्वीप्रमाणेच सर्व गोपबालके आणि सर्व वासरे ही श्रीकृष्णांच्या सोबत क्रीडा करण्यामध्ये मग्न होती. सर्व गोवत्सांचे अपहरण करून, सर्व गोपबालकांचे अपहरण करून त्यांनी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने त्यांना निद्राधीन करून त्यांनी सर्वांना एका ठिकाणी लपवून ठेवले होते, याची त्यांना मनोमन पूर्णपणे खात्री होती. पण आता वृंदावनात त्यांनी जी गोपबालके पाहिली आणि जी गोवत्से पाहिली ती अगदी हुबेहूब तशीच होती. ब्रह्मदेव विचार करू लागले की अरे, मी तर ज्या गोवत्सांचे आणि गोपबालकांचे अपहरण केले होते ते तर अजूनही निद्रिस्तच आहेत हे मला माहित आहे. मग आता या ठिकाणी ही जी बालके आणि वासरे श्रीकृष्णांच्या सोबत क्रीडा करीत आहेत, हे कसे काय? माझ्या शक्तीचा प्रभाव तर कमी झाला नसेल ना? काय म्हणावे याला? ते एका वर्षापासून श्रीकृष्णांच्या सोबत क्रीडा करीत आहेत असे तर नसेल? ब्रह्मदेवांनी हे सर्वजण कोण असावेत आणि त्यांच्या शक्तीचा प्रभाव त्यांच्यावर का बरे झाला नाही हे जाणण्याचा ते प्रयत्न करू लागले. परंतु त्यांना कुठल्याच गोष्टीचा काहीही निर्णय काढता येईना. ती स्वतःचीच जी त्यांची योगशक्ती होती त्या योगशक्तीच्या इंद्रजालात ब्रह्मदेव स्वतःच फसले होते. भगवान श्रीकृष्णांच्या समोर दाखवलेल्या जी काही योग सामर्थ्य होती ती म्हणजे सूर्यापुढे काजवा अशा प्रकारेच ब्रह्मदेवांचे योग सामर्थ्य श्रीकृष्णांच्या पुढे होते. श्रीकृष्णांच्या समोर त्यांनी आपले शक्ती प्रदर्शन करू बघण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतःला मात्र श्रीकृष्णांच्या समोर एवढे निष्प्रभ व्हावे लागले आणि भगवान श्रीकृष्णांच्या समोर आपण योग सामर्थ्य प्रगट करण्यामुळे आपली स्थिती आता हास्यास्पद झाली आहे, यामुळे ब्रह्मदेव संभ्रमित झाले होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.